नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराची सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 1.5 वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत शरद पवार यांनी जोरदार भाषण केले आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तरच सरकारचा दृष्टिकोन चांगला राहतो. दुर्दैवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे. अजून माझी 1.5 वर्ष आहे. 1.5 वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे. हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे, असे विधान शरद पवार यांनी यावेळी केले आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर माणसं मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. कुणाचं काय करायचं, कसली भावना, कसलं काय, काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही भारी आहात. तुम्ही मतदान करायला कधी चुकता. कालची निवडणूक ताईंची झाली. ताईंची निवडणूक काय साधी होती का? निवडणूक घरातलीच होती, पण तरी बारामतीकर भारी आहेत. या तालुक्याने ताईंना 48,000 मते अधिक दिली. हे काम तुम्ही केलं. आताही तुम्ही मागे पाहणार नाही, त्यामुळे मला चिंता नाही. उद्याची निवडणुकीत हाच दृष्टिकोन ठेवा, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. मात्र आता आगामी काळात शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.